नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज कोळ्याला तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी बैलगाडीचं एक मोठं मैदान मध्ये होतंय आणि खूप फेमस मैदान आहे. महाराष्ट्र केसरीचा किताब असणारं मैदान आहे आणि पारंपरिक मैदान आहे आणि या मैदानासाठी खूप नामांकित बैल दाखल झालेले आहेत. आपले सर्वच मोठमोठे बैल या मैदानासाठी आलेले आहेत आणि भरपूर उत्सुकता असते की या मैदानासाठी पैरे कोण-कोण झालेले आहेत. तर या मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका बकासूर हा देखील दाखल झालेला आहे आणि आपला बकासूरचा सप्त हिंद केसरी बकासूरचा पैरा हा घरणिकीचा राजा बरोबर होणार आहे. मित्रांनो, म्हणजे एक बैल गेल्या वर्षीचा पुसेगावचा मानकरी आणि एक बैल ह्या वर्षीचा पुसेगावचा मानकरी आणि ही जोडी आता जुळून येत आहे आणि बकासूर आणि घरणिकीचा राजा असा बरेच जणांचा मागील दिवसांपासूनचं म्हणणं होतं की ही जोडी एकत्र पळाली पाहिजे आणि ती जोडी आज आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तर बकासूर आणि घरणिकीचा राजा हा या मैदानामध्ये एक नंबर करेल काय, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याच्याबरोबर बरेच दिवसांपासून निशाण आपल्याला मैदानावरती दिसत नव्हता, तर निशाण देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि आता जो सध्या स्पीडनं पळतोय तो हरण्या, म्हणजे आपला पुसेगावचा जो मानकरी त्याला तो हरण्या नव्हे, तो दुसरा हरण्या. तर तो हरण्या आणि आपला निशाण ह्या दोघांचा पैरा आहे. त्याचबरोबर जावेद भाईंचा सर्जा आणि पैलवान यांचा पैरा आहे. ही बैलजोडी देखील खूप चांगली आहे आणि ही जोडी देखील बघण्यासारखी असेल. त्याच्यानंतर ठाकूर आणि शारदा पाटील पुणे यांचा लक्ष्या ही जोडी बघण्यासारखी असेल. ठाकूर म्हणजे आपला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या माहिब्याच्या दावणीचा बैल आणि तो देखील एकदम सुपरफास्ट बैल आहे. ओरिजिनल खिलार बैल आहे आणि त्याचा देखील स्पीड जबरदस्त आहे. तर ती जोडी देखील आपल्याला भरपूर मैदानामध्ये बघायला मिळाली. शारदा पाटील पुणे यांचा लक्ष्या आणि ठाकूर, तर ही जोडी देखील या मैदानामध्ये बघण्यासारखा पळ असेल ह्या दोघांचा. त्याचबरोबर आपला निंबाळकर सरांचा सर्जा हा देखील या मैदानासाठी दाखल झालेला आहे आणि त्याच्याबरोबर मला वाटतं तो सुंदर आहे. मला वाटतं आकाश राऊत यांचा सुंदर आहे. तर तो सुंदर आणि सर्जा हा देखील पैरा खूप चांगला जुळलेला आहे. तर त्याच्यावर देखील खूप सारं लक्ष असेल. त्याच्यानंतर आपला सप्त हिंद केसरी सुंदर हा देखील मांगडे तात्यांचा सुंदर देखील दाखल झालेला आहे मैदानासाठी आणि या सुंदर बरोबर एड्युसनचा सुंदर आहे. म्हणजे सुंदरची गाडी आपल्याला पळताना बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आज या संपूर्ण बैलगाडी मैदानामध्ये या सर्वच बैलांवरती लक्ष राहणार आहे. खूप चांगले चांगले पैरे आज जुळून आलेले आहेत, परंतु विशेष लक्ष असेल आपल्या बकासूरच्या आणि घरणिकीच्या राजाच्या जोडीवरती. दोन्ही बैल टॉप स्पीडची बैल आहेत आणि मित्रांनो, ही गाडी आज टॉप स्पीडनंच पळताना बघायला मिळेल. गट क्रमांक 16 मध्ये तास नंबर 5 या फाटीतून ही गाडी पळणार आहे. कारण का आत्ताच अनाऊन्स झाल्याप्रमाणे मोहित शेठ धुमाळ यांच्या पावती क्रमांक लागलेला आहे. गट क्रमांक 16 मध्ये तास क्रमांक 5 वरती ही गाडी बघायला मिळेल. तर आपण बघूया की ही गाडी आज गटाला कशी पळते, सेमीला कशी पळते आणि फायनलला कशी पळते आणि ही गाडी आज हे सर्व गट पळून एक नंबर करेल का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुम्हाला वाटतंय का की आज ही गाडी एक नंबर करेल किंवा दुसरी कोणती यापैकी पायऱ्यातील जोडी एक नंबर करेल? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बैलगाड्याविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.